शक्ती पुढा माझ्या मामाच्या शक्ती पुढा देव देव झुकाली देव देव झुकाली श्यामरी आईची रोज राई मिटाली श्यामरी आईची रोज राई मिटाली अजून त्या समाधीमध्ये बाळ मामा आहे जागृत अजून त्या समाधीमध्ये बाळ मामा आहे जागृत भक्त उत्तमा भक्त उत्तमा त्यान प्रचिती घेतली त्यान प्रचिती घेतली श्यामरी आईची राई मिटाली श्यामरी आईची रोज राई मिटाली श्यामरी आईची रोज राई मिटाली बाळ मामा हाय तारी आत्मापुराचा हाय देव बाळ मामा हाय तारी आत्मापुराचा हाय देव तुम्ही लोकात देवाचा असं गाजते या नाव तुम्ही लोकात देवाचा असं गाजते या नाव महादेवाचा अवतार महादेवाचा अवतार सांगतो या चराचर सांगतो या चराचर धरतीवरील जीवांना देतो आधार धरतीवरील जीवांना देतो आधार भक्तावरी त्याचा नांदतो जीव भाव भक्तावरी त्याचा नांदतो जीव भाव तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव त्याच कार्य नाही तोर त्याच कार्य नाही तोर सारा मिटतो या गोर सारा मिटतो या गोर राम रंगासाठी हो त्याचा मोठा दरबार राम रंगासाठी हो त्याचा मोठा दरबार कोण ब्रह्म ओळखतो कोण पापी कोण साळे कोण ब्रह्म ओळखतो कोण पापी कोण साळे तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव त्या जमापुराची ती धन्य धन्य माती त्या जमापुराची ती धन्य धन्य माती कना कनात नांदते बाळ मामाची उत्तम नाही कोणाचं बचावं आता धरायला उत्तम नाही कोणाचं बचावं तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव बाळ मामा हाय तारी आत्मापुराचा हाय देव पुराचा हाय देव तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव तीन लोकात देवाचा असं गाजते या नाव बोला बोला बाबाच्या नावाने चला सर्व काही फक्त उभं कोणी राहू नका अवघ्या 10 मिनिटांमध्ये आरतीला सुरुवात होणार आहे अवघ्या 10 मिनिटांमध्ये आरतीला सुरुवात होणार आहे त्यासाठी सर्वांनी उरकता उरकून घ्यायचे बसणेवाले आपण सुद्धा उरकता उरकून घ्यायचे महिलांमध्ये तुम्हाला सुद्धा विनंती मामाची 10 मिनिटांमध्ये आरती चालू होणार आहे त्यासाठी बाई बाप्पांनी सर्वांनी उरकता उरकून घ्यायचे आणि जे घरी गेले नाही त्यांनी सुद्धा माघारी यायचे आता आरतीसाठी चला जे महाप्रसाद घ्यायचे राहिले त्यांनी माघारी यायचे आता चला आरती चालू होणार आहे चला भांडरेवाले काही पैसे यायचे भांडरेवाले चला महिन्यामध्ये बसायचं नाही कोणीकडे महिन्यामध्ये शेवटची संधी परत संधी नाही आपल्याला दोन मसले लावायचे एका मसलेला एका महिन्याला दोन मसले लावायचे चला विकास भावने मंडळ फिरवीत राहायचंय चला चला
चला महिन्यामध्ये आपण आत्महत्या करायचंय. आजूबाजूला एका मुळे तोंडाकडे बघू नका, तोंडाकडे बघायचं नाही. आपण आत्महत्या करायची. आपण सुद्धा आणि प्रगती येण्यासाठी मला मंडप मध्ये बसायचं. त्यासाठी मंडप आपला साफ करायचं. सागर सागर चला महिलामध्ये आतमध्ये महिलामध्ये बोलणं पण करायचं नाही. आपण सरळ करायचं. पुढे सेवा करण्यासाठी आपण खाली वागायची. चला पांढरे गेले विकास पाहुणे. चला कातर काही म्हणतोय आपण पाहुणे उशीर असतोय कुठे चला खांडवाले आतमध्ये पाठवले खांडवाले वाचता. डबल मशीन लावायचे. डबल मशीन लावून काढायचे. चला लवकर चला सर्व भाऊ विनंती. आपण सेवा करायची अवघ्या 5 मिनिटामध्ये जेवढी सेवा करायची तेवढी सेवा करायची. शेवटची संधी आलेली आहे. आता शेवटचं खांडव राहिले आहे आणि शेवटची संधी परिस्थिती मिळणार नाही. समोर मध्ये चला कात्रेला कर्मचारी घ्यायची. चला डबल चला लावा डबल लावा गावड्या. चला महिला मंडळी आपण एकामेकाला बघायचं नाही आणि बोलणं बोलायचं नाही. चला शेवटची संधी आहे. शेवटची संधी आहे. चला बरोबर महिला मंडळी आणि पुरुष मंडळी चला लवकर शेवटची संधी. चला मशीन डबल लावायची आपण कातरकरी मशीन डबल लावायची आपण. शेवटची संधी आहे. 5 मिनिटामध्ये गोराशी मामाची आरती चालू होणार आहे. गोराशी मामाची आरती चालू होणार आहे. चला चला सर्व बाळू फक्त तुम्हाला विनंती आपली. चला कातरकरी डबल मशीन लावायचं आपण. डबल काय लागा असा हॅलो चला महिलामध्ये समोर बसलेली चला तोड काढायचं. महिलामध्ये थोडंसं म्हणजे तोड काढायचं. चला कातरकरी आपण डबल मशीन लावायचं. चला झालेलं आहे. चला सर्वांनी आवडायचं बद्दल बाळूमामाच्या नावानं आवडायचं सर्वांनी. चला सुनील आपण नंतर काढू. थोडे व्यवस्थित गोळा करा. थोडे व्यवस्थित गोळा करा. आपली लाइटिंग चालू. भार तुम्ही उतरवला. हा मामा तुमच्या परपंचाचा भार घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढा दयाळू पगार देणारा कलियुगाचा देव हा बाळू मामा आहे. ही कात्रण म्हणजे साधी सुधी नाही. मामा ज्या वेळेला भ्रमंती करत ही मेंढी माऊली राखत या कलियुगामध्ये भ्रमंती करायचा त्यावेळेला सुद्धा वर्षातून 2 वेळा मेंढी माऊलीची कातर व्हायची. म्हणजे मेंढी माऊलीच्या अंगावरचा भार उतरवला जायचा. आणि आज हा भार उतरवण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलं. आणि दुधामध्ये दुग्ध सरकरेचा योग तो असा आहे ज्या गावाला या मामानं आपलं माहेर मानलं ते गाव म्हणजे रुकडी गावामध्ये देवाची सगळी हक्काची माणसं आहेत. ते हक्कानं त्यावेळेला सांगायचा ए म्हणला कलियुगाच्या पाठीवर रुकडी गाव म्हणजे ह्या बाळू धनगराचं माहेर आहे. आणि त्या माहेरामध्ये 3 कारभारी मामांच्या मेंढी माऊलीच्या पालखीचे कारभारी आहेत. 4 नंबरच्या कारभारी बाळू मामा शिंगारे आज त्यांची उपस्थिती ह्या ठिकाणी आहे.
10 नंबरचे कारभारी काशीनाथ मामा शिंगारे, 8 नंबरचे पालखीचे कारभारी अनिल मामा शिंगारे, हे तिन्ही कारभारी आज या ठिकाणी आहेत. साक्षात माहेरातली मामाच्या माहेरातली माणसं इथं आणि मामाच्या माहेरातली माणसं बकरी घेऊन इथं आलेली आहेत आणि त्या बकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलं. याच्यापेक्षा लाख मोलाचं परम भाग्य तरी काय असावं. ही बकरी म्हणजे साधी सुधी नाहीत. एखाद्याच्या मनामध्ये शंका असेल ही बकरी माझी, अरे जगन्नाथाने जगाच्या कल्याणासाठी ह्या मेंढी माऊलीची वरोळामधून उत्पत्ती केली ती ही मेंढी माऊली आहे. साल 1966 जगाचा मालक समाधीच्या मार्गावरती आहे. आत्मापुराच्या पुण्यवान आणि पवित्र नगरीमध्ये मरगुआईच्या मंदिरामध्ये देव बसला आणि देव तिथं बसल्यावरती सगळ्या वाटाघाटी देवानी केल्या. तारीख आहे, वार आहे शनिवार, आणि त्या शनिवारच्या दिवशी देव वाटाघाटी करून निश्चिंत झालेला आहे. पण एक काम शिल्लक राहिलं आणि देवानं सगळ्याकडे नजर टाकली आणि जवळ असलेल्या लक्ष्मण मोरेंना आवाज दिला, ए मोर्या, अरे समद काम झालं पण एक काम बॅलन्स राहिलं या. अरे एवढी माझी ही बकरी तुझ्या नावावरती करून घे. त्यावेळेला लक्ष्मण मोरेने सांगितलंय, देवा अरे काय बी काम सांग पण तुझी ही बकरी माझ्या नावावर नको, माझ्याच्यानं सांभाळणं होणार नाही. हे म्हणला रांडाच्या कोण सांभाळणार रे, म्हणला तुझं तू बघून घे. आणि लक्ष्मण मोरेनं वारा घालायला सुरुवात केली. भिकाजी पाटील सुरूपल्लीच 7 दिवस मामाला स्वतःच्या घरचं दूध आणून ह्या भगवंताला हा समाधीच्या काळामध्ये देत होता. भिकाजी पाटलाला आवाज दिला, ए भिक्या कुठं आहेस र. तसा भिकाजी पाटील पळत आला. सांगितलं, भिक्या रांडाचे एक काम आहे र. काय द्यावा, काय बी सांगा, मी करतो की. भिक्या एवढी बकरी तुझ्या नावावरती करून घे. म्हणला, बाबा तुझा आगीचा इंगुळ आहे तो, आणि त्या इंगळात मला हात घालायला लावू नकस. तू काय बी काम सांग पण मला हे नको सांगू. कुणी ऐकत नव्हतं. शेवट म्हणला, अरे काय करायचं ह्या बकऱ्याचं. देवानं विचारलं आणि मग देवानं विचारल्यावर सगळी पंच कमिटी चर्चा करू लागली, विचार करू लागली, आता काय करायचं ह्या बकऱ्याचं. आणि सर्वांनी ठरवलं की ही बकरी विकायची आणि राधानगरी आत्मापूर कोल्हापूरच्या रोड वरती देवाच्या नावानं शाळा आणि कॉलेज बांधायचे. सगळ्यांची चर्चा चालू होती. देव भिंतीला डोकं टेकून बसलेला आहे. माझा देव खंड्यावरती कांबळ पांघरलेलं आहे आणि लक्ष्मण मोरे देवाला वारा घालतोय त्यावेळी. आणि मग समध्याचा विचार झाल्यावर समध्यानं सांगितलं, ए म्हणली देवा, आमचा समध्याचा विचार झाला या. तुझी बकरी तो तुम्ही उठवा देवा, तुम्ही उठवा, सगळे उठते, तुम्ही उठवा, 4-5 उठवा, बाकी उठू नका. तेव्हा बरोबर असत. देव कधीच तुझं माझं आपलं तुपलं कधीच भेद करत नाही. मग एक जण येत आहे आणि मग देव सगळं ऐकत होता. देवानं जसं ऐकलं की तुझी बकरी तो म्हणला का राधानगरी कोल्हापूरच्या रोड वरती कॉलेज बांधतो, तसं देवानं डोळं उघडलं, ब्रह्मांड न्याहाळलं माझ्या देवानं. आणि देवानं ठार तार शिव्या द्यायला सुरुवात केली. आजकाट इचकाट शिव्या दिल्या पंच कमिटीला. हे म्हणला रांडच्या हो, घोडा लावरा रे म्हणला तुम्हाला. अरे बाळू धनगराची बकरी काय निघाला असा तुम्ही. ए म्हणला रांडच्यानो, कलियुगामध्ये बाळू धनगराच्या बकऱ्याच्या केसाला जरी हात लावता नवं तर 6 महिन्याच्या त्याचा हात नाही काढला तर जगात बाळू धनगर नाव सांगणार नाही. तशी विजा काढायला लागल्या. सगळी पंच कमिटी शांत झाली. आता पुढे बोलायचं काय. देवानं सांगितलं, ए म्हणला रांडच्या हो, अरे बाळू धनगराची बकरी, अरे जगन्नाथाची बकरी जग राखेल. ज्या दिवशी राखणं होणार नाही नव त्या दिवशी ही बकरी मरगुआईच्या डोंगरात सोडून द्या. मरगुआईच्या डोंगरातलं दगाड भांड बाळू धनगराची बकरी राखतील. तुम्ही काय चिंता करायला लागला. एवढा मुखातून शब्द पडला. शनिवारचा संध्याकाळचा 5-5:30चा सुमार. आणि त्या मरगुआईच्या डोंगरातली दगड हे माई दादांनो उड्या मारायला लागली. आणि कुणीतरी सांगत आलं की म्हणजे दगडी उड्या मारायला लागली, दगडी उड्या मारायला लागली. देवानं आवाज टाकला,
हे म्हणलं रांडेच्या हो, अरे गप असा र येळ आल्यावर मी सांगेन ना तुम्हासनी. ती दगडी शांत बसली. त्या आत्मापुरातल्या दगड धोंड्याला कळलं बाळू मामाच्या बकऱ्याचं महत्व. तुम्ही आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत, तुम्हा आम्हाला का कळू नये, तुम्हा आम्हाला ते महत्व कळलं म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही कातकरी आलं, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही मामाच्या लेकी आल्या आणि ह्या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीची सेवा करायला लागल्या. देव जर कुठं असेल ना तर देव खऱ्या अर्थाने त्या बकऱ्यामध्ये. मी सांगत नाही, मी एखादा म्हणत मंदिर बांधून ठेवली तिथं काय देव नाही का, पण माझ्या देवानं बडगाव मध्ये बकरी होती. मामा ज्या वेळेला भ्रमंती करत होतो सदैव भ्रमंती, म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मामाची आजी भ्रमंती नाही, आजी मामाची भ्रमंती आहे. पण त्यावेळेला 74 वर्षाची निर्गुण निराकार आकारानं साकाराला आलं आणि बाळू मामाच्या रूपानं सहदैव भ्रमंती करत होतं. आणि बडगाव मध्ये मामाची बकरी आहे. बडगाव मध्ये मामाची बकरी असताना हे मंदिराचा विषय निघायचा, इथं मंदिर बांधू तिथं मंदिर बांधू, देवाचं इथं मंदिर बांधू, असा विषय निघता निघता एकदा देव कडाडला. हे म्हणला अरे माझं इथं मंदिर बांधताया, माझं तिथं मंदिर बांधताया, पण हे म्हणलं रांडेच्या हो, अरे या बाळू धनगराला या कलियुगात तर भेटायचं असेल नव तुम्हासनी तर मंदिरात बसून राहणारा मी देव नव, मी माझ्या मेंढी माऊलीला घेऊन रानोवर फिरणारा बाळू धनगर आहे. ज्याला मला भेटायचंय नव तरी माझ्या मेंढी माऊली मध्ये यावं, मी त्याला तिथं भेट दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देव जर कुठं आहे तर ह्या मेंढी माऊलीमध्ये देव आहे. म्हणून ही मामाची लाडकी मेंढक वर्ष 6 वर्ष 6 महिने कितीतरी वर्ष अखंड मामाची बकऱ्याची सेवा चालू आहे. मग तर निश्चित म्हणजे खात्री वाटते की काय काय मेंढक असतील फक्त यात्रेलाच मामाच्या आत्मापूरला जात असते. अखंड सेवा बकऱ्याची चालू आहे. कारण जर देव कुठे आहे ना खऱ्या अर्थानं बकऱ्यामध्ये आहे. आणि या कात्रज गावाचं भाग्य दादांनो, तुमच्या गावाला परंपरा आहे, तुमच्या गावाला ऐतिहासिक इतिहास आहे, तुमच्या गावाला धार्मिक इतिहास आहे, तुमच्या गावाला शेंडा आणि गुरखा दोन्ही पण. या गंगेच्या तीरावरती हे वसलेलं गाव, तिथंच ती प्रसिद्ध अशी चिल्यावाळाची कथा घडली. तिथं शिवशंकर आणि आदिशक्ती आदिमाया या ठिकाणी अवतरली. असं पुण्यवान आणि पवित्र हे गाव आहे. या गावाला पाठीमागे बकरी येऊन गेली आणि पुन्हा मेंढी माऊली इथं आली. तुम्हाला भेट देण्यासाठी देव आला आणि हे गावाला भाग्य लाभलं की कात्रणीचा भव्य दिव्य सोहळा या पुण्यवान आणि पवित्र भूमीमध्ये संपन्न झाला. मेंढी माऊलीचा बहार उतरवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. ह्याच्यापेक्षा जीवनामध्ये आणखी काय भाग्य असावं. तुम्ही सगळी इथं आला म्हणून घरचं काय काम राहिलंय का, कोणाचं राहिलंय का हो? राहिलं जरी असेल तर त्या कामाला कशी गती द्यायची आणि तिथं कशी चावी फिरवायची हा मामा इथं बसलेला आहे. त्याच्यासाठी त्या कलियुगातला जगा वेगळा देव आहे. मला बाकीचं माहित नाही, पण या देवानं या कलियुगामध्ये कुणाचंच उपकार ठेवून घेतलेलं नाही. कोणी सांगावं माझं उपकार देवानं ठेवून घेतलं म्हणून, उपकार न ठेवून घेणारा कलियुगाचा देव म्हणजे माझा बाळू मामा आहे. तुम्ही इथं आला, तुम्ही इथं एक दगड उचलून दुसरीकडे ठेवला, तिथं तुम्ही जी सेवा केली त्याचा पगार देणारा देव आहे. म्हणून सुंदर अशी सेवा तुम्हा सगळ्यांच्या हातून भेटली. परम भाग्य आहे तुम्हाला की तुम्हाला हा कात्रणीचा सोहळा अनुभवता आला, इथं कष्ट करता आलं, इथं राबता आलं. बोला 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 मामांच्या नावाने. चला पंक्तीच्या नदात आपण देवसमोर यायची. श्री संत सद्गुरु बाळूमामा जीवन चैत्र कथाकार यांनी सुद्धा आपण सत्कारासाठी आपल्या समोर यायचे. मेजर साहेब आपण विक्रम, चला मेजर साहेब आपण नवलो अप्पा सिंगारे आपण देवासमोर यायचे. समोर यायचे लगेच आपण. चला दत्ताशेठ गोजी वटर यांनी कुणी पण एक जणांनी यायचे. बांडरावले बाबू सर थोडसे ओके बाया दिवशी शुक्रवारी दुपारी 3 वाजता कात्रण सोहळा चालू होईल याची सर्व भक्तांनी नोंद घ्यायची आहे. जय बाळूमामा. बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले. चला नाना बाळू पालखी क्रमांक 7 त्यांनी